इयत्ता 7वी विषय इतिहास धडा 8वा आदर्श राज्यकर्ता. स्वाध्याय. पाठात शोधून लिहा. प्रश्न पहिला. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग कोणते होते? शिवाजी महाराजांच्या आयुष्यात पुढील जोखमीचे प्रसंग आले. अफजल खान भेटीचा प्रसंग, पन्हाळ्याचा प्रसंग, शाहिस्ता खानवरील छापा, आग्र्यातून औरंगजेबाच्या तावडीतून स्वतःची करून घेतलेली सुटका. प्रश्न दुसरा. शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी जोखमी पत्करणारे कोण? शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर यांनी मोठी जोखीम पत्करली. प्रश्न तिसरा. रोहिड खोरेच्या देशमुखास शिवाजी महाराजांनी कोणती ताकीद दिली? रोहिड खोरेच्या देशमुखास शिवाजी महाराजांनी रयतेसंबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याविषयी ताकीद दिली की रयतेची काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल, लोकांना कैद करेल आणि त्याचे पाप तुमच्या माथी बसेल. प्रश्न चौथा. शिवाजी महाराजांची कोणती प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील? शिवाजी महाराजांनी केलेले स्वराज्य कार्य आणि स्वराज्याचे सुराज्यात केलेले रूपांतर याची प्रेरणा भावी पिढ्यांना सतत आदर्श राहील. प्रश्न दुसरा. लिहिते व्हा. प्रश्न पहिला. रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी सैनिकांना कोणती ताकीद दिली? रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी आपल्या सैनिकांना पुढील बाबतीत सक्त ताकीद दिली होती. शेतकऱ्यांच्या शेतीतील भाजी देखील जबरदस्तीने घेता कामा नये. सैनिकांच्या युद्ध हालचाली पेरणीच्या आड येता कामा नयेत. शेतातील उभी पिके कापू नयेत. शेतकऱ्यांची घरे लुटू नयेत. युद्ध मोहिमेत शत्रूच्या प्रदेशात जे काही मिळेल ते सरकारात जमा करावे. प्रश्न दुसरा. शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते हे कोणत्या बाबीवरून दिसून येते? मोहिमेवर असताना मशिदींना धक्का लावू नये. कुरआनची प्रत हाती पाडल्यास ती सन्मानाने मुसलमान व्यक्तीच्या ताब्यात द्यावी अशा आज्ञा शिवरायांनी आपल्या सैनिकांना दिल्या होत्या. जिंकून घेतलेल्या प्रदेशातील धर्मस्थळांना मिळणाऱ्या सोयी सवलती त्यांनी पुढेही चालू ठेवल्या. महाराजांनी आपल्या लष्करात अनेक मुसलमानांना सहभागी करून घेतले होते. महाराज स्वराज्यातील मुसलमानांना आपले प्रजानन मानित असत. यावरून असे दिसून येते की शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण हे सहिष्णू होते. प्रश्न तिसरा. शिवाजी महाराजांचे लष्करविषयक धोरण स्पष्ट करा. शिवरायांनी सैनिकांना जहागीर देण्याची पद्धत बंद करून वेतन रोख रकमेत व वेळच्या वेळी देण्याची व्यवस्था केली. मोहिमेत पराक्रम गाजवणाऱ्या सैनिकांना मान सन्मान केला. लढाईत मृत्यू पावणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाची आणि जखमी सैनिकांची काळजी घेतली. शत्रूच्या कैदी सैनिकांना चांगली वागणूक दिली. शिवरायांच्या लष्करांची शिस्त कडक होती. प्रश्न तिसरा. एका शब्दात लिहा. स्वराज्याच्या आरमारातील महत्त्वाचा अधिकारी दौलत खान. शिवाजी महाराजांवर काव्य रचणारा तामिळ कवी सुब्रमण्यम भारती. बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करणारा छत्रसाल. पोवाड्याद्वारे शिवाजी महाराजांची महती सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले.